नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओ सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण चाललोय कुटी मशीन सोडायला। 3 कुटी मशीन आहे नादरपूर म्हणून। नादरपूरला 2 कुटी मशीन सोडायचे आणि नायगावला 1 कुटी मशीन सोडायचं आहे। नायगावला आपण सोडून तिथून नादरपूरला जाणार आहे। नायगावची 1 कुटी मशीन सोडून आपल्या गायकवाड साहेबांना पण तिथून घ्यायचं आहे। त्याची ते गायकवाड साहेब होते, ते संघ आज नाही आहे, तर त्यांना तिथून घेऊ आपण त्यांच्या गावात 1 सोडून आणि मग पुढं जाऊ आपण नादरपूरला। आता पुढं अर्ध्या रस्त्यात आलोय आता। तर इथून थोडा आता कच्चा रस्ता आहे आता इथं। आता येईन आता बाहेर रस्ता आला इथं समोर। यो नादरपूरचा रोड आहे। तिथून आपल्या गायकवाड साहेबांना घ्यायचंय। गायकवाड साहेबांचा फोन आला तर ते म्हणे आहे म्हणे घरीचे, मग त्यांना घरून घेऊन त्यांच्या गावात मशीन सोडायला जायचं आपल्याला। मग तिथून त्यांचं मशीन सोडून आणि मग नादरपूरला 2 कुटी मशीन आहे। 2 मशीनी तिथले आहे आणि 1 मशीन इथलं आहे नायगावचं। तिथून नायगाव सोडून मग नादरपूरला जायचंय। आता लागलोय, आता चांगला रस्ता लागलाय आता बाहेर आलोय आडगाव मध्ये। परत एका गावामध्ये आलोय, या गावाचं नाव मला माहित नाही। आता हे एक गाव लागलंय आणि याच्या पुढं निधोना येईन आता आपण गावाच्या पुढे आलोय त्या। आता इथून आपल्याला निधोना दाखवू राहिलंय 3 किलोमीटर दाखवत आहे निधोना। आणि निधोनाच्या पासून पुढं नायगाव असन 3-1 किलोमीटर असन, 3-4 किलोमीटर। नायगाव निधोनापासून नायगाव 3-4 असन आणि नादरपूर असन 10-1 किलोमीटर। आज काय लय लांब नाही, जवळच आज। त्या दिवशी लय लांब होतं, त्या दिवशी जास्तच लांब होतं, आज काय एवढं लांब नाही। इथं निधोनात आहे, निधोनात आलोय आता। आलोय निधोनाच्या पुढं आलोय आता। निधोना माग गेलं, आता निधोनाच्या पुढं 1 किलोमीटर आलोय आता। तिथं नायगाव फाट्याव रस्त्याला लागलोय, पण रस्ताच लय खराब आहे। रस्त्याचं काम चालू आहे पण रस्ता लय खराब आहे, गंज जास्त मध्ये आहे, त्याच्यामुळं गाडी मशीन आहे रवलंय आता। मशीन उतरून दिलंय आता। गायकवाड साहेब आले, पण गायकवाड साहेब आहे ना सांग काय काय अडचण तुम्हाला यायला? आमचं इथे काम आहे ना, आता काल तुमच्या सोबत होतो तुम्ही। आता काय यायला अडचण का म्हणते तुम्हाला? आता जनावर माझ्या माग आहे ना, हा ती माझ्या नावानं मानलेलं आहे तिथे। नाही, मला वाटलं आले असते तेव्हा नाही म्हणलं। ना, या तुम्ही आता जाऊन, काही लांब नाही नादरपूर आपल्या इथून। हा चालेल, जाऊ तर निघू आता। जाऊ का? हा येऊ ना, हा फोन करा मग गेल्यावर पोहोचल्यावर। तुम्ही तर काय आहे ना, आता आमचं जरा गायांचं ते मान दिले ना, म्हणलं येऊ राहिले चांगले। तुम्ही फोन केला असता आलो नादरपूरला। हा चालेल, मग जातो। हा या मग। आपले गायकवाड साहेब आले नाही, कारण की त्यांना गाया चारायला जायचं, त्याच्यामुळे ते आले नाही। आता चाललोय पुढं नादरपूर। आता इथून असं 10-15 किलोमीटर असं आता नादरपूर इथून। नायगावचं सोडलंय आता। इथं नादरपूरच्या आसपास आलोय आता, मागही थोडं नादरपूरच्या। नादरपूर इथून असं 6-7 किलोमीटर असं आता नादरपूर मध्ये। ही नादरपूरची ग्रामपंचायत आहे आणि नादरपूरची नदी आणि समोर इथं पुढं नादरपूर गाव। गेलाय आता। इकडं सरळ पिशरला जातो आणि इकडं वर इकडं ना सिल्लोडला जातो आणि इकडं पिशर। आता इथं एक कस्टमर चालले पुढं, त्यांच्या मागे चाललोय आता। एक कस्टमर आहे आता, एक यांचं आणि एक दुसऱ्यांचं आहे। आता त्यांना फोन करायला, त्यांच्या इथं गेले, यांचं उतरलं का मग त्यांना फोन करू। आता इथून 2 कुटी मशीन चालू करून दिले आणि टाइम पण लय झालाय आता। आता 6 वाजले आता आणि आपल्याला जात जात अजून 1 तास लागून दुकान, कारण की मध्ये नादरपूर मध्ये जरा काम आहे थोडं, तेवढं काम करून लगेच आपल्याला निघायचंय।
फुलंब्रीच्या रोडला लागलोय आता. फुलंब्री आता इथून असन 30 किलोमीटर असन. सर्व्हिसिंग करायची आहे इथं कस्टमरचं घरी, तर तेवढं रिपेअरिंग करून लगेच आपल्याला फुलंब्रीला जायचं, दुकानावर जायचं. आता गोठ्याव या मशीनची सर्व्हिसिंग करायची, या मशीनची. आता इथून त्यांचं काम सर्व्हिसिंग झाली, आता निघालोय. आता इथून आपल्याला फुलंब्री 28 किलोमीटर आहे. एकटाचे आज आपले गायकवाड साहेब आले नाही. गायकवाड साहेबांना गाय चारायला जायचं होतं, त्याच्यामुळे ते काय आले नाही. नादरपूरच्या पुढं आलोय, 5 किलोमीटर पुढं आलोय. आता इथून फुलंब्रीला चाललोय. आता फुलंब्री असं इथून 25 किलोमीटर असन. आलोय नायगावच्या पुढं आलोय. आता निधोन आहे पुढं. आता आलोय निधोण्यामध्ये. हे निधोन आहे. रस्त्याचं काम चालू आहे. मी ना लवकर आलतो, पण मग कस्टमरला कुठली मशीन चालू द्यायला लागली, त्याच्यामुळे टाइम झाला. मी 2 वाजता निघलो होतो दुकानावरून. 2 वाजता निघलो होतो, तर इथं मी पहिलं नायगावचं कस्टमर तिथलं कुठली मशीन उतरला तेव्हा 3 वाजले होते. तिथं 3 वाजता निघलो होतं नादरपूरला. तिथून त्यांच्या 4 वाजता गेलो असं. 4 वाजता गेलो, त्यांच्या इथं ते जास्त कुठली मशीन मध्ये न्यायचं, त्याच्यामुळे तिथं टाइम लागला. नाही तर मग कुठं टाइम लागला जास्त. आणि ते आता येताना पंप पण सर्व्हिसिंग करायचं होता, तिथं पण अर्धा तास गेला. फुलंब्रीच्या जवळ आलोय. फुलंब्री आता इथून 5-6 किलोमीटर राहिली फक्त. इथं खुलताबाद हायवे, फुलंब्री टू खुलताबाद हायवे. आता आलोय. लावले आता फुलंब्री. आता इथून काय 2 किलोमीटर आहे फक्त. तर आलोय आपण आता दुकानावर गाडी लावली. आता हे दुकान आपलं. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.